हॅलो फ्रेंड्स, समृद्धीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण झटपट असा सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यात स्वच्छ चाळलेले 1.5 वाटी बेसन घेतले आहे। यामध्येच आता आपण 2 चमचा बारीक रवा, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 2 चमचे तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया। ढोकळ्याचं पीठ भिजवत असताना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चमच्याने एकाच दिशेने फिरवत राहायचं आहे, त्यामुळे आपला ढोकळा छान फुगतो। पीठ मिक्स करून झालंय, हे आता आपण 5 मिनिटे असंच ठेवून देऊया। पीठ भिजत आहे तोपर्यंत इथे मी ढोकळा वाफवण्यासाठी केकचा टीन घेतला आहे, तो तेलाने ग्रीस करून घेऊयात। त्याचबरोबर गॅसवर एका साईडला कढईत पाणी गरम होण्यासाठी ठेवून देऊया। 5 ते 10 मिनिटे पीठ छान भिजून झालं। आता यामध्ये आपण 1 पॅकेट इनो ॲड करूयात। त्याचबरोबर इनो ॲक्टिवेट होण्यासाठी 2 ते 3 चमचे पाणी टाकून इनो पिठात छान मिक्स करून घेऊयात। आता हे पीठ आपण तेलाने ग्रीस करून घेतलेल्या केकच्या टीनमध्ये ओतून घेऊयात। कढईतील पाणी उकळत आहे। आता यामध्ये आपण ढोकळ्याचं भांडं ठेवून देऊयात। वर झाकण लावून 15 मिनिटे मीडियम फ्लेमवर ढोकळा छान वाफवून घेऊयात। 15 मिनिटे झालेले आहेत। आता आपण चेक करूयात ढोकळा झाला आहे की नाही। इथे मी सुरी टाकून चेक करते, सुरीला चिकटत नाही, याचाच अर्थ असं की ढोकळा परफेक्ट असा तयार झालाय। हे आता आपण कढईतून बाहेर काढून पूर्ण थंड करून घेऊयात। ढोकळा पूर्ण थंड झाले। आधी सुरीने ह्याच्या कडा लूज करून घेऊयात आणि ढोकळा प्लेटात काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता ढोकळ्याला छान अशी जाळी पडली आणि एकदम स्पॉन्जी असा ढोकळा झालाय। आता हे ढोकळा आपण कट करून घेऊयात। ढोकळा कट करून झालाय। आता ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी करून घेऊयात। त्यासाठी एका कढईत 2 चमचे तेल गरम करून घेऊयात। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, जिरे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकूयात। आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकून पाणी छान उकळून घेऊयात। साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मस्त अशी फोडणी तयार आहे। हे आता आपण ढोकळ्यावर टाकून घेऊयात। खाण्यासाठी तयार आहे झटपट बनवून तयार होणारा स्पॉन्जी ढोकळा। हे आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूयात। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीसाठी यूट्यूबवर समृद्धीज किचनला सबस्क्राईब करा।